देव काही गोष्टींविषयी नेहमी थेट बोलत नाही. जर तुम्हाला देव काय म्हणतो हे ऐकायचं असेल तर मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतो, ज्या तुमच्या जीवनात देवाचा आवाज अधिक स्पष्टपणे ओळखण्यास मदत करतील. पहिला मुद्दा, देवाचा आवाज ऐकायचा असेल तर देवाच्या वचनात जा. देवाच्या वचनात जाल तेव्हाच देवाच्या आवाजात जाल. मत्ती 4:4 येशू म्हणतो, परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. असा शास्त्रलेख आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा असेल तर देवाच्या वचनावर अभ्यास करा. जेव्हा आपण देवाच्या वचनाशी परिचित होतो तेव्हा आपण देवाच्या आवाजाशीही परिचित होतो. कारण 2 तिमोथेय 3:16 लिहिले आहे, संपूर्ण शास्त्र देव प्रेरित आहे. देवाचे वचन म्हणजे देवाचा श्वास आहे. देवाने स्वतःचा श्वास सोडलेला आहे. म्हणजे बायबल केवळ इतिहास नाही, एक लेख नाही किंवा फक्त स्तोत्रांचे पुस्तक नाही. हे केवळ मानवी लेखन नाही, तर हे स्वतः देवाचे वचन आहे. म्हणूनच ते आजही ताजे आहे. म्हणूनच त्याला भाकर म्हटले जाते. म्हणूनच त्याला देवाचा आवाज असे म्हटले जाते. म्हणूनच त्याला देवाचे बीज म्हटले जाते. म्हणूनच त्याला देवाची तलवार म्हटले जाते. म्हणूनच त्याची तुलना हातोडा, तेल, प्रकाश अशा अनेक गोष्टींशी केली जाते. कारण देवाचे वचन कोणत्याही इतर पुस्तकासारखे नाही. देवाचे वचन जिवंत आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही देवाचा आवाज ओळखू लागता. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्ही काही ऐकता तेव्हा तुम्हाला एखादी दिशा मिळाल्यासारखी वाटते, तेव्हा प्रश्न हा असायला हवा, बायबल काय सांगते? हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटते, देव मला ह्याच व्यक्तीशी लग्न करायला सांगत आहे. ठीक आहे, पण प्रश्न असा आहे, बायबल काय सांगते? कारण बायबल अगदी स्पष्ट सांगते की तुम्ही प्रभूमध्ये असलेल्या व्यक्तीशीच लग्न केले पाहिजे. म्हणून तुम्ही जे काही ऐकता, कोणतीही दर्शनं, स्वप्न, देवदूतांचे दर्शनं, मनात येणाऱ्या भावना किंवा दिशा, जर ते बायबलशी जुळत नसेल तर ते पूर्णपणे फेकून दिलं पाहिजे. अजिबात तडजोड नाही. तुमच्या मनात येणाऱ्या आवाजांना जुळवण्यासाठी तुम्ही बायबल बदलू शकत नाही. उलट देवाच्या वचनालाच परवानगी द्यावी लागते की ते तुमचं जीवन नियंत्रित करेल आणि एक असा फिल्टर तयार करेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तपासाल. कारण देवाच्या वचनातच देवाचा आवाज आहे. जर तुम्हाला देव काय म्हणतो हे ऐकायचं असेल तर देवाने आधी काय सांगितलं आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. देवाने आपल्या वचनात काय लिहिलं आहे ते जाणून घेतलं पाहिजे. येशू म्हणतो असे लिहिलेले आहे. म्हणजेच तुम्हाला काय लिहिले आहे ते माहीत असलं पाहिजे. देवाच्या वचनाचा अभ्यास करा. देवाचं वचन पाठ करा. बायबल नियमित वाचा. बायबल पद्धतशीरपणे वाचा. बायबल हळूहळू वाचा. बायबलला तुमचं वाचन करू द्या. हायलायटरसोबत बायबल वाचा. पेनसोबत बायबल वाचा. पण सर्वात महत्त्वाचं, पवित्र आत्म्यासोबत बायबल वाचा. कारण त्यानेच बायबल लिहिली आहे आणि तोच सर्वोत्तम शिक्षक आहे आणि तो तुम्हाला बायबल समजून घेण्यास मदत करू शकतो. जसे जसे तुम्ही बायबल अभ्यास करता, जसे तुम्ही बायबल वाचता, तसे तुम्ही देवाच्या मार्गांशी परिचित होता, त्याच्या आवाजाशी परिचित होता, त्याच्या मनाशी परिचित होता आणि त्याच्या हृदयाशी परिचित होता. म्हणून ही पहिली गोष्ट झाली. देवाचा आत्मा, देवाचा आवाज आपल्याशी संवाद साधतो. म्हणजेच आपल्याकडे फक्त देवाचे वचन, पवित्र शास्त्र नाही, तर देवाचा आत्मा, पवित्र आत्माही आहे जो आपल्याशी बोलतो. येशू म्हणतो की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला सतत सत्याकडे नेत राहतो. आता पवित्र आत्मा लिहिलेल्या देवाच्या वचनाबाहेर नवीन किंवा अतिरिक्त प्रकटीकरण देत नाही, पण देवाच्या वचनात जे प्रकटीकरण आधीच आहे त्याला तो प्रकाशमान करतो, त्याला जिवंत करतो. पवित्र आत्म्यामुळे देवाचे वचन वाचताना ते जिवंत होते. हाच फरक आहे लोगोस आणि रेमा यामध्ये. लोगोस म्हणजे लिहिलेले वचन आणि रेमा म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे जिवंत केलेले, तत्काळ बोललेले वचन. पण पवित्र आत्मा फक्त देवाच्या वचनाला जिवंत करून त्यातूनच आपल्याशी बोलतो असे नाही. पवित्र आत्मा पुढील मार्गांनीही बोलू शकतो. मनातून येणारी जाणीव, मनातून येणारी सूचना आणि सौम्य विचारांद्वारे. तुम्ही जे अभ्यासले आहे, जे ऐकले आहे ते तो तुमच्या स्मरणात आणतो. कधी कल्पनांच्या स्वरूपात, कधी चित्रांसारखे आणि कधीकधी तर स्पष्ट ऐकू येणाऱ्या आवाजातूनही. हबक्कूक 2:1 लिहिले आहे, मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन. तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन. लक्ष द्या, तो म्हणतो मी तो काय बोलेल ते पाहीन
आपल्याला वाटेल की योग्य शब्द असे असायला हवेत, मी तो काय दाखवेल ते पाहीन, किंवा तो काय बोलेल ते ऐकीन. पण तो म्हणतो, मी तो काय बोलेल ते पाहीन. याचा अर्थ असा की पवित्र आत्मा कधीकधी चित्रांद्वारे बोलतो. तो ठशांद्वारे, सूचनांद्वारे आणि आतल्या मनुष्याद्वारे बोलतो, आपल्याशी संवाद साधतो. म्हणूनच रोमकरांस 8:16 लिहिलं आहे, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला आतील सूचना, प्रेरणा, विचार आणि आपल्या आत्म्यातील जाणीव देतो. आपण पाहतो की बायबल हे देवाचे वचन आहे आणि बायबलद्वारे आपण देवाचा आवाज ऐकतो. तसेच आपल्यामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारेही आपण देवाचा आवाज ऐकतो. तो आपल्यासोबत राहतो, आपल्यासोबत चालतो आणि या वचनांद्वारे, या विचारांद्वारे, सूचनांद्वारे व आपल्या आत्म्यामार्फत देवाचा आवाज आणि देवाची इच्छा आपल्याला उघड करतो. तिसरा मुद्दा, देवाचा आवाज अनेक वेळा देवाच्या ज्ञानामध्ये लपलेला असतो. आपण शिकलो की पहिला मार्ग म्हणजे देवाच्या वचनाला समजून घेणे. दुसरा मार्ग म्हणजे पवित्र आत्म्याशी नातं वाढवणे, तो आपल्या आतल्या मनुष्याशी बोलतो. तिसरा मार्ग म्हणजे अनेकदा देवाचा आवाज त्याच्या ज्ञानामध्ये दडलेला असतो. याचा अर्थ असा की देव काही गोष्टींविषयी नेहमी थेट बोलत नाही, कारण त्या गोष्टी त्याच्या ज्ञानात आधीच प्रकट झालेल्या असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही देवाचं हृदय ओळखत असाल तर तुम्हाला नेहमी देवाचं मन जाणून घेण्याची गरज नसते. पती म्हणून तुम्ही पत्नीवर प्रेम करावं का यासाठी देवाने वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळं दर्शन मिळण्याची गरज नाही, कारण देवाचं हृदय आधीच त्याच्या वचनातून उघड झालं आहे. देवाचं हृदयच देवाचं ज्ञान प्रकट करतं आणि देवाचं ज्ञान तुमच्या जीवनासाठी देवाची परिपूर्ण इच्छा आणि मार्गदर्शन धरून ठेवतं. म्हणून काही गोष्टी ज्या स्वतःहून बुद्धीच्या आहेत त्याबद्दल देवाने वेगळं बोलावं अशी आपल्याला गरज नसते. म्हणून कधीकधी तुम्ही विचारायचा प्रश्न हा नसतो, मला देवाचा आवाज का ऐकू येत नाही, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, या परिस्थितीत सर्वात बुद्धिमान गोष्ट कोणती आहे? कारण त्या परिस्थितीत सर्वात बुद्धिमान निर्णय हाच देवाचा आवाज असतो. कारण देव स्वतः बुद्धिमान आहे. बायबल सांगते की ज्याने आपले घर खडकांवर बांधले तो बुद्धिमान मनुष्य होता. बायबल त्याला फक्त नीतिमान म्हणत नाही, तर बुद्धिमान मनुष्य म्हणतो. ज्या कुमारिका जास्त तेल घेऊन तयार होत्या त्यांना बायबल बुद्धिमान कुमाऱ्या म्हणते. इथे सूत्रांचे संपूर्ण पुस्तकच ज्ञानाबद्दल आहे. म्हणूनच कधीकधी तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही म्हणता, देव मला सुट्टी द्यायला सांगतोय का नाही, काहीच कळत नाही. अशा वेळी थांबा आणि स्वतःला विचारा, तुमच्यासाठी सुट्टी घेणे बुद्धिमानाची गोष्ट आहे का? तुम्ही थकलेले आहात का? आपल्या बुद्धीचा उपयोग करा. आर्थिकदृष्ट्या स्थिर आहात का? तुम्हाला परवडेल का? सुट्टी घेतली तर नोकरी जाण्याचा धोका आहे का? म्हणजेच सुट्टी घ्यावी की नाही यासाठी तुम्हाला एखाद्या देवदूताचं दर्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीचा उपयोग करा. तुम्ही फक्त हा प्रश्न विचारू शकता, हे करणे बुद्धिमान आहे का? कारण देवाचा आवाज अनेक वेळा देवाच्या ज्ञानामध्ये लपलेला असतो. म्हणूनच याकोब आपल्याला सांगतो की ज्ञान मागा. तो असं म्हणत नाही की फक्त देवाचा आवाज जास्त ऐकायला मागा, कारण तुमच्या जीवनात काही गोष्टी अशा आहेत ज्या देव थेट बोलून सांगणार नाही. तो तुम्हाला त्याचं ज्ञान देऊ इच्छितो आणि हे ज्ञान पवित्र आत्म्यापासून येतं, प्रभूच्या भयापासून येतं आणि वाईटापासून दूर फिरण्यापासून येतं. म्हणून तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींसाठी तुम्हाला देवाचा आवाज वेगळा ऐकण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त देवाचं ज्ञान ओळखायचं आणि त्यानुसार चालायचं आहे. काही लोक असे असतात की तुम्ही त्यांना विचारता, देव तुमच्याशी किती वेळ बोलतो? आणि असं वाटते की देव जणू त्यांच्याशी फारसं बोलतच नाही, किमान सविस्तर तरी नाही. पण मग तुम्ही पाहता की ते सतत अतिशय योग्य आणि बुद्धिमान निर्णय घेत असतात. आणि तुम्ही त्यांच्या जीवनाकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, त्यांच्याकडे देवाचं ज्ञान आहे. आणि त्यांच्याकडे देवाचं ज्ञान का आहे? कारण त्यांच्यात देवाचं भय आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या भयात, आदरात चालता तेव्हा तुम्ही देवाच्या ज्ञानात चालता. तुम्ही योग्य निर्णय घेता आणि देवाच्या इच्छेशी सरळ मार्गात राहता. बाहेरचे लोक तुमच्याकडे पाहून म्हणतात, अरे वा, देव जर तुला सतत बोलतो, आणि तुम्ही म्हणता, नाही, देव मला सतत बोलत नाही, मी फक्त प्रभूच्या भयात चालतो आणि देव मला ज्ञान देतो. कारण हुशारी ही कॉलेजमधून मिळते, पण बुद्धिमत्ता ही प्रभूच्या भयातून, पवित्र आत्म्याकडून मिळते. म्हणूनच अनेक लोकांना देवाच्या प्रेमाची समज असते, पण देवाविषयी आदर आणि भय नसते. त्यामुळे ते देवाच्या ज्ञानात चालत नाहीत आणि सतत कोणाकडून तरी भविष्यवाणीचं वचन मिळवण्याच्या मागे लागलेले असतात. प्रत्यक्षात तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींसाठी तुम्हाला ना भविष्यवाणीची गरज आहे ना वेगळ्या वचनाची. तुम्हाला गरज आहे ती प्रभूचं भय बाळगण्याची, जेणेकरून देव तुमच्या जीवनात ज्ञान होतील. कारण देवाच्या वचनातच देवाचा आवाज दडलेला आहे. मग स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. देवाचं वचन काय सांगतं? आतली साक्ष काय सांगते? आणि तिसरं, देवाचं ज्ञान काय सांगतं?
या परिस्थितीत देवाचं भय बाळगणारा बुद्धिमान व्यक्ती काय बोलेल किंवा काय करेल, त्या निर्णयावर विश्वास ठेवा. धाडसाने पाऊल उचला आणि तुम्ही देवाची इच्छा, देवाचे मार्ग आणि देवाचा आवाज चुकवणारच नाहीत. जर या संदेशातून तुम्हाला शिकायला मिळालं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा आणि मला सांगा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.